बातम्या। ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी खासदार विनायक राऊतांसह कुटुंबाच्या विरोधात गुन्हा दाखल। विनायक राऊत यांची सून गिरीजा राऊतांकडून जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल। विनायक राऊत मुलगा नगरसेवक गीतेश राऊत विरुद्ध गुन्हा दाखल। ठाण्याच्या कापूरबावडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। देशात देवेंद्र भाऊ आणि महाराष्ट्रामध्ये शिंदे असं झालं पाहिजे। देवाभाऊंनी दिल्लीवारी करावी, देशाची सूत्र हाती घ्यावी। शिंदेंमुळे राज्यात भाजपचं सरकार आलं। शिंदे सेनेचे नेते बच्चू कडूंची प्रतिक्रिया। फडणवीस केंद्रामध्ये गेल्यास बावनकुळेंकडे सूत्र येतील। स्वतः फडणवीस त्यांची शिफारस करतील। शिंदे पुन्हा सीएम होणार नाही, संजय राऊतांची राजकीय भविष्यवाणी। मी परवाच दिल्लीला जाऊन आलो, केंद्रामध्ये जाणार असल्याच्या राऊतांच्या दाव्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांचं उत्तर। फडणवीस 2029 पर्यंत मुख्यमंत्री राहावेत हीच इच्छा। बच्चू कडू देशाचे नेते, त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलं। कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंची कडूंवर खोचक टीका। मुख्यमंत्री पदासाठी शिंदेशिवाय पर्याय नाही असं वक्तव्य बच्चू कडूंनी केलं होतं। भाजपा म्हणजे बाबर जनता पार्टी। रामरक्षा आंदोलनामधून आदित्य ठाकरेंची टीका। आपले खासदार फोडण्यासाठी दानचोरीचे पैसे वापरले, आदित्य ठाकरेंचे आरोप। नगरसेविका राजूल पाटील ठाकरेंच्या सेनेच्या पक्षापासून अलिप्त। आदित्य ठाकरेंनी बोलावलेल्या नगरसेवकांच्या बैठकीमध्ये राजूल पाटील गैरहजर। मुंबई महापालिकेच्या सभागृहाच्या बाहेर झालेल्या आंदोलनापासूनही राजूल पाटील अलिप्त होत्या। गिरीश महाजन मुख्यमंत्र्यांच्या शर्यतीमधले आहेत। एवढ्या लहान माणसासोबत मी संघर्ष करतो। एकनाथ खडसेंची महाजनांवर खोचक प्रतिक्रिया। अमित शहांनी मला फोन करून दिल्लीला बोलावलं होतं। शहांनी मला फोन करून भाजपमध्ये येण्यास सांगितलं होतं, पण तुम्हाला घेतलं तर लोकल माणसं तुमच्यासोबत काम करणार नाहीत असं भाजपच्या वरिष्ठांनी सांगितलं। एकनाथ खडसेंचा तत्कालीन भाजप प्रवेशावर मोठा गौप्यस्फोट। आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। ईश्वरपूरमध्ये जयंत पाटलांना धक्का। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे लोकनियुक्त नगराध्यक्ष आनंदराव मलगुडेंचं नगराध्यक्षपद रद्द। अतिक्रमण आणि बांधकाम अनियमित प्रकरणामध्ये दोषी आढळल्यानं नगराध्यक्षपद रद्द। शासकीय निधी हा आपल्या बापाचा पैसा आहे अशी धारणा प्रशासनाची झाली आहे। खासदार विशाल पाटलांचा मिरज पंचायत समिती प्रशासनावर जोरदार निशाणा। मिरज तालुक्यामध्ये मोठा प्रशासकीय भ्रष्टाचार झाल्याचाही आरोप। भाजप युवा मोर्चाच्या पुणे जिल्हाध्यक्षांच्या गाडीवर हल्ला। वैभव सोलनकरांच्या गाडीवर अज्ञातांची दगडफेक। एका हल्लेखोराच्या हातामध्ये कोयता असल्याचा वैभव सोलनकरांचा दावा। पिंपरी चिंचवडमधील मोर्शी दुर्घटनेमध्ये आणखी एकाचा मृत्यू। मृतांचा आकडा पोहोचला 9 वर। 83 तासानंतर शोध मोहीम थांबवली। रात्री 1च्या सुमारास ढिगाऱ्याखालून एकाला बाहेर काढण्यात आलं। वामन कसबे यांना रुग्णालयामध्ये मृत घोषित करण्यात आलं। मोर्शी इमारत दुर्घटनेमधील मृतांच्या नातेवाईकांना 40 लाख रुपयांची मदत जाहीर। महापालिका, राज्य सरकार आणि संबंधित कंपनीकडून ही मदत दिली जाणार। पीडितांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी कंपनी घेणार। पिंपरी चिंचवडमधील मोर्शीमध्ये अडकलेल्यांच्या नातेवाईकांचा प्रचंड संताप। सुनेत्रा पवारांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला। सुनेत्रा पवार पीडित कुटुंबियांना भेटल्या नसल्यानं संताप। एफडीएकडून कॅडिला फार्मास्युटिकल लिमिटेड कंपनीवर धाड। औषधांच्या सुमारे 2 कोटी 45 लाख रुपये किमतीच्या साठ्यावर कारवाई। मूळ औषधातील सक्रिय घटक पूर्णपणे बदलण्यात आल्याचा ठपका। तुळजाभवानी मंदिराचे सर्व कामकाज पुजाऱ्यांना विश्वासात घेऊनच करा। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संपर्क साधत निर्देश। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून अभिनेता अरबाज शेखला 1 लाखांची मदत। अरबाज शेखच्या वडिलांवर उपचार सुरू। उद्योगमंत्री उदय सामंत यांनी अरबाजला मदतीचा चेक दिला। आणि आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। झेक प्रजासत्ताकची 21 वर्षीय लिंडा नोस्कोव्हा विम्बल्डनची नवी राणी। नोस्कोव्हान आपलेच देशवासी असलेल्या कॅरोलिना मुचोव्हाचा अंतिम सामन्यामध्ये पराभव केला। नोस्कोव्हानं मुचोव्हाचा 6-2, 5-7, 6-3 असा 3 सेटमध्ये पराभव केला। जम्मू काश्मीरमधील सरकार पाडण्याचा भाजपचा डाव। मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा आरोप। भाजपकडून आमदारांना मंत्रिपदासह 20 ते 30 कोटींची ऑफर। मुख्यमंत्री अब्दुल्लांचा आरोप। तेलंगणामध्ये जामिनावर बाहेर आलेल्या आरोपीकडून 6 जणांची निर्घृण हत्या। रंगारेड्डी जिल्ह्यामधल्या देवलगुडामधली धक्कादायक घटना। पॉक्सो कायद्याअंतर्गत दाखल गुन्ह्याच्या रागामध्ये 6 जणांची हत्या। भिवंडीमधल्या टीईटी पेपरफुटी प्रकरणामध्ये कपिल दहिया आणि संजय कुमार शर्माला न्यायालयीन कोठडी। टीईटी पेपरफुटी प्रकरणामध्ये आतापर्यंत 12 जणांना अटक। पालघरच्या देवीपाड्यामध्ये पूरग्रस्त लिलका आणि बाबर कुटुंबाला शिवसेनेकडून आर्थिक मदत आणि धान्य वाटप। टीव्ही 9च्या बातमीनंतर अडचणीत सापडलेल्या कुटुंबांसाठी मदतीचा ओघ सुरूच।
नाशिकच्या इगतपुरीमधील तळेगाव शिवारामध्ये असलेल्या कपालेश्वर महादेव इथे पर्यटकांची संख्या वाढली। पावसामुळे परिसरातील धबधबे देखील प्रवाहित, यामुळे पर्यटकांची गर्दी वाढली। पालघरमध्ये अवैध दारू तस्करीच्या विरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाचा दुहेरी दणका। 2 वेगवेगळ्या कारवाईमध्ये 22 लाखांचा मद्यसाठा जप्त। डहाणू आणि जव्हार तालुक्यामध्ये कारवाई।